श्री स्वामी समर्थ. रावजी स्वामींचा अनेक जन्मभक्त आहे. स्वामींच्या सहवासात म्हणजे स्वामी जेव्हा श्री नृसिंह सरस्वती अवतारात वावरत होते तेव्हा रावजींच्या आईंवर स्वामींनी कृपा केली होती आणि मुख्य म्हणजे स्वामींनी रावजींच्या पूर्वजन्मातल्या स्मृती जागृत करून ह्या घटनांची आठवण करून दिली. हे भोवती जमलेल्या हजारो लोकांनी पाहिले आणि त्यांनी स्वामींचा जय जयकार करायला सुरुवात केली. लोकांनी स्वामींच्या नावाचा जय जयकार श्रीकृष्ण दत्तात्रेय नृसिंहमुनी असा केला. स्वामींनी सर्वांकडे शांत नजरेने पाहिले. रावजी हात जोडून उभा राहिला आणि स्वामींची स्तुती करू लागला. दत्तावधूत योगेश्वर श्री नृसिंह सरस्वती मुनी हेच आहेत ह्याची त्याला खात्री झाली. स्वामींच्या मुखातून अचानकपणे शब्द उमटले, रावजी, तुला 3 मुले आहेत. त्यातला थोरला उत्तम सदाचारी आणि वैदिक धर्माचे पालन करणारा माझा भक्त होईल. त्याला मी पुढे दक्षिणेत निश्चित दर्शन देईल. तुझा दुसरा मुलगा अतिशय नम्रवृत्तीचा थोर शिवभक्त होईल. सर्वांवर प्रेम करेल. त्याला माझे आशीर्वाद आहेत. परंतु तिसरा मुलगा वामन हा गुरु संप्रदायाचा प्रसारक होईल. तो वृत्तीने निस्पृह आहे. त्याच्यावर माझी विशेष मर्जी राहील. तोच आमच्या लीला ग्रंथांमधून लोकांपर्यंत पोहोचवेल. तो मोठा कवी आणि मुख्य म्हणजे माझा परमभक्त होईल. रावजी, तू भाग्यवान आहेस. तुला 3 मुले, 3 मुखे आणि त्यांचे 6 हात जगाचा उद्धार करतील असे माझे तुला आशीर्वाद आहेत. स्वामी बोलता बोलता रावजींपुढे एकमुखी दत्ताच्या स्वरूपात उभे राहिले. स्वामींच्या पायाची रावजीने अक्षरशः लोळण घेतली. लोक पाहतच राहिले. प्रत्यक्ष परब्रह्माला अनुभवण्याचे भाग्य लोकांना त्या क्षणी मिळाले, ते केवळ रावजीमुळे. परमेश्वराचे सगुण साकार दर्शन घडण्यासाठी भक्ताच्या कुंडलीत भाग्ययोग उमटावा लागतो. अनेक भक्त परमेश्वराची निस्सीम भक्ती करतात, नित्य पूजा करतात, परंतु दर्शन योग त्यांच्या भाळी लिहिलेला नसतो. रावजी हा फार मोठा भाग्यवान भक्त. त्याला स्वामींनी त्याच्या अनेक जन्मात दर्शन दिले होते. त्याच्या प्रत्येक अडचणीच्या वेळी धावून गेले होते. त्याला पाठीशी घातले होते, धीर दिला होता. स्वामींनी त्याच्या पूर्वस्मृती जागृत केल्या म्हणून त्याला आपल्या अल्पायुषी ठरलेल्या काशीची आठवण झाली. छोटी काशीसुद्धा स्वामींची भक्त होती. हे जग सोडून जाताना तिच्या तोंडी एकच मंत्र होता, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. स्वामींनी तेव्हा एक आशीर्वाद दिला होता की काशी काही शतके उलटल्यावर तू पुन्हा नरदेह घेऊन जन्माला येशील. तेव्हा तुला 3 मुले होती. त्यातला धाकटा माझ्या चरित्राचे गुणगान करेल. रावजीला हे आठवले. आपली पत्नी ही पूर्वाश्रमाची काशीच आहे ही संगती त्याला लागली. रावजींचा ऊर भरून आला. माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, स्वामींची कृपा जन्मोजन्मी लाभते हे कधीच विसरू नका म्हणजे झालं.